500 रुपयांचा कॅश प्राइज असेल याची नोंद घ्यायची आहे. सुरुवात खराब झाली होती मायरा 11 चिंचवली या संघाची, कारण या संघासाठी चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज लावलंय. अर्थातच आमचे मित्र चंद्रकांतजी डुमना साहेब यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. परंतु सुरुवात मात्र मायरा 11 चिंचवली संघाची खराब झाली. रुतेश मात्र शून्यावर बाद झाला. शून्याचा चष्मा पहिनून मात्र तो डगआउट मध्ये परतलाय. वन डाऊनला फलंदाज दशरथ गेलाय. इथून मात्र डाव सावरावा लागेल, कारण सामना 5 षटकांचा आहे आणि पहिला सामना आपण पाहिला 56 धावा असताना या ठिकाणी मात्र संघर्ष केला. तवाराजवाडे टीमना वेगवान गोलंदाज आहे, अतिशय चांगली गोलंदाजी राहिले तुषारची. तुषार केंगे नेहमीच बेडीसगाव संघ म्हटला तर कबड्डीला प्राधान्य देणारा हा संघ खूप नाव रूपाला आलाय तो कबड्डी मध्ये बेडीसगाव संघ. परंतु या ठिकाणी क्रिकेट मध्ये नशीब आजमावतोय हा संघ. निश्चितच चांगला संघ आहे. इथे मात्र डॉट चेंडू आलाय. तटयार्ड सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक लॉंग ऑन रिझन मध्ये निश्चितच मंगेश उघडा आमचे जावई त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत आणि लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी रोहित दरवडा. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण सजवलंय या ठिकाणी. मात्र या तारुण्य 11 बेडीसगाव या संघानं मायरा 11 संघ चिंचवलीला मात्र या ठिकाणी बांधून ठेवलंय. कारण आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडू फेकलेत आणि 4ही निर्धाव. या स्पर्धेचा विक्रम होईल का? इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय.
चेंडू मात्र जमिनीला गुदगुली करीत जातोय, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू गोळीच्या वेगाने फरार होतोय. हा पहिला चौकार आलाय मायरा 11 चिंचवली संघासाठी. डीजे डीजे इथे मात्र लोपुलटोचा चेंडू, बराच वेळ चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक सरसावलाय, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू पकडलाय आणि इथून मात्र दुसरा धक्का मिळाला तो मायरा 11 चिंचवली या संघाला. डीजे संध्याकाळच्या सत्रामध्ये, कारण एक शतकवीर आहे तर एक अर्धशतकवीर आहे. निश्चितच काय आपलातून फलंदाजी केली प्रशांत पवारनं. जो प्रशांत पवार तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मंगेश उघडा याला प्राचारण केलंय, कारण कर्णधाराने ओपीएन दिलं होतं आम्ही 30 ते 35 धावांवर रोखू आणि त्यामध्ये गोलंदाजीचा निश्चितच उल्लेख केला होता तो मंगेश उघडा यांचा, आणि त्याच प्रकारची गोलंदाजी होईल का. हॅलो इथे मात्र अतिशय चांगला ब्रेक थ्रो, अतिशय डायरेक्ट हिट करण्याचं काम केलं. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी पंकज आणि डायरेक्ट हिट केलंय आणि तिसरा फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालाय मायरा 11 चिंचवली या संघाचा. तर या ठिकाणी नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण उमेशला पाहू शकाल. लाईन मात्र पुन्हा एकदा भरकटलाय. अवंतर धाव मिळेल. अवंतर धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 6 धावा. हलक्याशा हाताने खेळायचं होतं परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. खेळपट्टीवर आपण संजयला पाहू शकाल. अजून एक डॉट चेंडू. यानंतर होणारा सामना मोर्या गोरेगाव विपक्ष वाघिणीची वाडी या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करायची आहे. पहिलं सत्र संपन्न झालं की लगेच आपला
नाणेफेकी केली जाईल, बॅटची हिडिंग एज आणि ते मात्र सेकंड स्लिप मध्ये पकडला इझेल आणि फलंदाज झाला या ठिकाणी संजय फेल. डीजे मायरा 11 चिंचवली अक्षरशः बॅकफुटवर आलाय. दयनीय अवस्था मी म्हणेन या मायरा 11 चिंचवली संघाची झाली आहे, कारण एकही फलंदाजाला या ठिकाणी खेळपट्टीवर टिकून राहता आलं नाहीये. आतापर्यंतचा विचार केला तर अतिशय चांगले गोलंदाजी राहिले. अर्थातच तारुण्य 11 बेडीसगाव ज्या प्रकारे कर्णधाराने ओपीएन दिलं होतं, आम्ही 30 ते 35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आतापर्यंत जरी विचार केला तर तशा प्रकारची गोलंदाजी खऱ्या अर्थाने झाली आहे या बेडीसगाव टीमची. लाऊड अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. डॉट चेंडू, डॉटची सांगता खूप पाहायला मिळाली या दोन षटकामध्ये. विचार केला तर शेवटचा चेंडू आहे इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय. आमचे जवळचे मित्र आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, संघर्ष आदिवासी सामाजिक संस्था अर्थात जिगरी ग्रुपचे पदाधिकारी मोहन वारे साहेब, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर या आपण व्यासपीठावर आपलं सहर्षमनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वारे साहेब या आपण. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि दोन षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत आतापर्यंत. क्षमा असावी, 8 धावा झाल्यात. स्कोरकडनं थोडीशी मिस्टेक आहे. 8 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत आणि 4 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. या ठिकाणी वारे साहेब आलेले आहेत. तुमचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. हॅलो, धन्यवाद. या ठिकाणी मात्र शाहबाज बुबेरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. निश्चितच साहेबांविषयी जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे, कारण नेहमीच आदिवासी समाजासाठी साहेबांचं मोलाचं सहकार्य असतंय. आज नाहीये, आम्ही बऱ्याच वर्षापासून बुबेरे साहेबांना पाहतोय आणि साहेब नेहमीच आमच्या आदिवासी समाजासाठी नेहमीच सहकार्य करतात. इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे, दूरवरचा क्षेत्ररक्षक सरसावलाय आणि एक सोपा झेल टिपलाय. अजून एक फलंदाज बाद होईल या चिंचवली संघाचा. तुषार बॅक टू द डगआउट. उमेश बाद झालाय. गोलंदाजी मार्कवर तुषार आहे. आमचे स्कोरर एक आदिवासी संशोधक आहेत रुपेश शीद. आमच्या समावेत जोडलेले आहेत मोहनजी वारे. वारे सर, या ठिकाणी विचार केला आपण मागील सामना खेळला, खेळपट्टीचा विचार केला तर खेळपट्टी अतिशय चांगली आहे. सिमेंटची विकेट आहे. या ठिकाणी जरूर आपण पहिल्या चेंडूवर धावचीत झालं, त्यामध्ये खेळपट्टीचा तुम्हाला जास्त अंदाज आला नाही, परंतु क्षेत्ररक्षण किंवा गोलंदाजी करताना निश्चितच काय सांगाल या खेळपट्टीविषयी? खेळपट्टीचा विचार केला तर आम्ही बरेच वर्ष या मैदानावरती खेळतोय. बराचसा अनुभव आहे आम्हाला या खेळपट्टीचा मैदानाचा, परंतु आमच्याकडनं काही चुका झाल्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना. या ठिकाणी आतापर्यंत 6 गडी बाद झालेत. 6. तर त्या चुका आम्ही नक्कीच दुसऱ्या सामन्यामध्ये सुधारण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद वारे साहेब.
तर या ठिकाणी मात्र 6 गडी बाद झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 8 आहे. तर निश्चितच या ठिकाणी मायरा 11 चिंचवली संघाला मात्र संघर्ष करावा लागेल, कारण याच खेळपट्टीवर विचार केला तर 119 धावा सुद्धा बनल्यात 6 षटकामध्ये, सॉरी 5 षटकामध्ये. आपण पहिला दिवस आपण बघितलं तर अगदी एकापेक्षा एक सर्रास संघ पाहिले. मोहपाडा, रसायनी मोहपाडा, धारोल, अगदी प्रशांत पवार याच्या बॅटमधनं शतक, अगदी धोकादार फलंदाजी. आणि इथे मात्र अजून एक फलंदाज बाद झाला, धक्का क्रमांक लागलाय. या ठिकाणी मात्र 7वा आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 9. या स्पर्धेतील सर्वाधिक कमी धावसंख्या मी म्हणेन आतापर्यंत तरी उभारले, कारण आता मात्र 7 गडी बाद झालेत आणि 9 धावसंख्या. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे, म्हणजे पूर्णतः बॅकफुटवर गेलाय मायरा 11 हा चिंचवली संघ. सर काय म्हणाल? नक्कीच खूप बॅकफुटला जाताना पाहतो आपण मायरा 11 संघ चिंचवली. ज्या प्रकारे प्रथम सत्रामध्ये जशी फलंदाजी व्हायला पाहिजे तशी फलंदाजी होत नाही आहे चिंचवली संघाकडनं. अगदी हॅवी ठरतोय बेडसगाव संघ चिंचवली संघावरती. पूर्णपणे पक्कड निर्माण करून ठेवली आहे बेडसगाव संघानं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. निश्चितच पक्कड म्हटली तर कबड्डी मधला हा फेमस शब्द पक्कड, आणि तो बेडसगाव संघ नेहमीच कबड्डीसाठी ओळखला जातो. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळायचं होतं, पंचांनी सांगितलं आणि धावचीची संधी. घडतंय काय? 8वा फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. तू चल मैं आया. मला वाटतंय वाघ सर, चिंचवली गाव मला वाटतं जवळ असल्यामुळं घाई झाली घरी जायची त्यांना, कारण कुठेतरी डाव सावरावा लागेल. डाव सावरण्याचा मला वाटतं वेळ गेली चालू षटक पाहू शकाल. निश्चितच कुठेतरी एखाद्या फलंदाजाला छोट्या छोट्या भागीदारी करायच्या होत्या, परंतु या ठिकाणी सरावचा अभाव मी म्हणेन. सराव नाहीये या मायरा 11 चिंचवली संघाचा, कारण ही पहिलीच आदिवासी समाजासाठी अंबरनाथ टेनिस क्रिकेट असोसिएशनची ही पहिली स्पर्धा आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा संघांना अजून ग्राउंड नाही आहेत, त्यामुळे निश्चितच प्रॅक्टिसचा अभाव जाणवतोय. इथे मात्र डॉट चेंडू आलाय. 2 पंच या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. अनंत गावंडा मॅन फ्रॉम चिंचवली आणि आदरणीय श्रीपद कडाळी मॅन फ्रॉम भोत या दोन्ही पंचांचं पुन्हा एकदा श्री गणेश कासगाववाडी आयोजनामध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. डॉट चेंडू, अंधाधुंदा क्रिकेट चालू आहे. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. निश्चितच मायरा 11 चिंचवली हा संघ, त्या संघाला पाहतोय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानात पाठवायचं आहे. 3 षटक झालेले आहेत. ड्रिंक्स ट्रॉली मैदानात पाठवा. संजयने जो एक चौकार मारलाय त्याचा अपवाद वगळता एकही चांगला फटका आला नाहीये आतापर्यंत. संघाची धावसंख्या धावफलकावर 9 आणि गडी आतापर्यंत बाद झालेत ते 8. संघाचा कर्णधार आणि वाघिणीची वाडी संघाचा कर्णधार. आपल्याला आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. पहिलं सत्र संपल्यानंतर लगेच आपला नाणेफेकीचा कॉल केला जाईल, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी टॉसबॉक्स मध्ये हजर राहणे अपेक्षित आहे. धन्यवाद डीजे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सनील आलाय.
स्ट्राईकवर फलंदाज ज्याने एक चौकार मारलाय मायरा 11 चिंचवली संघासाठी तो संजयला आपण इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल. लो फुलटोचा चेंडू इथे मात्र पुरेपूर फायदा उचलता आला नाही. पहिली धाव वेगाने घेतले. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेनं संघाची धावसंख्या डबल डिजिटल मध्ये झाली आहे. अर्थातच 10 धावा. या 10 धावा बनवताना जवळजवळ चौथे षटक चालू आहे. चौथ्या षटकाचा पहिल्या चेंडूवर मात्र इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आधीच पडला होता परंतु लगेच कमबॅक केलं. थोडीशी चूक झाली असते तर कदाचित चौका मिळाला असता परंतु चपळ क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक 13-7 जर्सी क्रमांक खेळाडूचं नाव आहे जयवंत. एक 13-7 निश्चितच एक 7 हवी असते. इथे मात्र लाऊड अपील पंचांनी अपील उचलून धरले आणि इथून मात्र 9वा फलंदाज बाद झालाय संजय. संघाची धावसंख्या धावफलकावर 10 असताना शेवटची जोडी खेळपट्टीवर आता आपण पाहू शकाल. नरेश आरेश आलेला आहे. आरेश चला मोर्या 11 मोर्या गोरेगाव संघाचा संघनायक आणि वाघिणीची वाडी संघाचा संघनायक या आपण. कारण मोर्या गोरेगाव संघाचा संघनायक आलेला आहे. वाघिणीची वाडी संघ यायचा आहे आपण कारण या ठिकाणी ऑल आउट होण्याच्या तगारवर आहे. कधी या ठिकाणी मात्र संघ ऑल आउट होऊ शकतो. तो मायरा 11 चिंचवली संघ. लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चुकीची. एक अवंतर धाव मिळेल. अवंतर धावेने धावसंख्या धावफलकावर 12. लो फुलटोचा चेंडू या ठिकाणी मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे. पहिली धाव वेगाने घेतली. एकच धावेवर समाधान. धावसंख्या धावफलकावर 13 धावा. खऱ्या अर्थाने मी कर्णधाराचं कौतुक करेन. इथे मात्र फटका चांगला आहे परंतु त्या ठिकाणी काय आहे षटकार झेल होती परंतु चेंडू मात्र शेवटच्या मुमेंटला हातातून निसटला आणि सीमारेषेच्या बाहेर गेला. षटकार आला. या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 19 धावा. खऱ्या अर्थानं मी जगदीश दरावडाचं कौतुक करेन कारण त्यांनी जे ओपीएन दिलं होतं ते कुठेतरी खरं ठरण्याचं काम केलंय ते बेडीसगाव संघानं. 30 ते 35 धावांपर्यंत आम्ही रोखू आणि रोखलेला आहे. या ठिकाणी टीम मात्र ऑल आउट झाले. संघाची धावसंख्या धावफलकावर 19 असताना येणारे 30 चेंडू 20 धावांचं टार्गेट दिलंय. एक मापक आव्हान दिलंय ते तारुण्या 11 बेडीसगाव या संघापुढे. चला आपण त्या ठिकाणी मात्र आदरणीय अखिलेशजी बुबेरे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र नाणेफेकी केली जाईल. एका बाजूने विचार केला जर विचार केला तर श्री गणेश गोरेगाव हा संघ आहे आणि त्यांच्या विरुद्ध खेळण्यासाठी या ठिकाणी मात्र वाघिणीची वाडी हा संघ आलाय. अखिलेशजी बुबेरे साहेब या ग्राउंडचे मालक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र आपण नाणेफेकी करतोय. छापा कॉल दिलाय. या ठिकाणी नाणेफेकी जिंकलाय श्री गणेश गोरेगाव. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. निश्चितच आपण क्षेत्ररक्षण कराल. खेळपट्टीचा विचार केला तर खेळपट्टी अतिशय पहिल्या दिवशी चांगली वाटली परंतु आजचा या सामन्याचा आपणही सामना बघितलाय तर खेळपट्टी कुठेतरी गोलंदाजासाठी सुद्धा अनुकूल आहे आणि तेवढीच फलंदाजासाठी अनुकूल आहे. क्षेत्ररक्षण करणार आहात. समोरचा टीम आपण वाघिणीच्या वाडीला पाहतोय त्या संघाला आपण किती धावांपर्यंत रोकाल? सामना 5 षटकांचा असेल. 45 ते 50.
45 ते 50. निश्चित 45 ते 50 धावांपर्यंत रोकाल, परंतु 45 ते 50 धावांवर रोखण्यासाठी आपल्याला अचूक प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, चांगली प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. कोणते गोलंदाज आहेत आपल्याकडे जे चांगली गोलंदाजी करतील? रोशन आहे आणि दिलीप पण आहे, रोशन, दिलीप, रोहन पण आहे, रोहन पण आहे. अजून रघुनाथ आहे एक. निश्चितच चांगले गोलंदाज आहेत. शेवटचा प्रश्न, आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन तर खूप चांगलं आहे. कातगाववाडीचं आयोजन म्हणजे एक नंबर काम. धन्यवाद. या ठिकाणी एक नंबरचं काम केलंय, अतिशय चांगलं या ठिकाणी आहे. नाणेफेकी हारलाय, नाणेफेकी हारल्यानंतर आपल्या वाट्याला प्रथम फलंदाजी आली, तर आपली रणनीती काय असेल? आपण 5 षटकामध्ये किती धावा बनवाल? 55 ते 65 पर्यंत. 55 ते 65. डायरेक्ट 5 वर तर नेले, राहून दे, 5 वर तर जाऊन दे. तर 55 ते 60 65 धावा तुम्ही बनवाल, तर फलंदाजी चांगली करावी लागेल. मग कोणते असे फलंदाज आहेत ज्यांच्याकडनं आपल्याला अपेक्षा आहे? सुरेश आहे, दीपक आहे, देवा आहे आणि जयराम एक आहे. निश्चितच दीपक, सुरेश, जयराम, आपण बऱ्याच वरून डोंगर उतरून या ठिकाणी आलेला आहात, त्यामुळे आपल्याला चांगला खेळ करावा लागेल. तो आपण कर्जत तालुक्यातील हा संघ आहे. तर आपण अंबरनाथ तालुक्यामध्ये आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय, श्री गणेश कासगाववाडीचं आयोजन, त्याविषयी काय सांगशील? आयोजन कसं वाटलं? आयोजन तर सांगायला गेलं तर सगळ्यात चांगलं अंबरनाथमध्ये होतोय. धन्यवाद. आपण अंबरनाथचं कौतुक केलं त्याबद्दल धन्यवाद. या ठिकाणी होते दोन्ही कर्णधारांना आपण देऊया शुभेच्छा. आणि मायक्रोफोनवर या ठिकाणी आपण थोडासा बदल करतोय. आमचे साथी समालोचक, आमचे जवळचे मित्र, आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, संघर्ष आदिवासी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य अर्थात जिगरी ग्रुपचे सदस्य मोहनजी वारे यांच्याकडे जाऊया. ओ टू द मोहन सर. हॅलो, धन्यवाद वाघ सर. शेवटच्या फायनलच्या दिवसामध्ये आपण पाहतोय दुसरा सामना, अगदी लो स्कोरिंगचा सामना पाहतोय आपण. बेडेसगाव यांच्या विरोधात खेळतोय मायरा 11 संघ चिंचवली. अगदी छोटं आव्हान ठेवलं आहे बेडेसगाव संघासमोर. इथे मात्र पहिला चेंडू अगदी खराब चेंडू फेकला गेला ना, अवांतर धावेने श्री गणेश होतोय. तर या ठिकाणी आपल्या व्यासपीठावर ही लहान मुलं आहेत, त्यांना सुद्धा आज आपण देऊया शुभेच्छा, कारण आज त्यांचा दिवस आहे. चिल्ड्रन डे या ठिकाणी आहे आज. लहान मुलांचा जवळजवळ वाढदिवस. मुलांना तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी चिल्ड्रन डे सगळ्या मुलांना. ऑल टू द कॉम्बॉक्स. पुन्हा एकदा खराब चेंडू, अगदी पुन्हा एकदा अगदी 2 चेंडू फेकले गेले. मायरा 11 संघाचा गोलंदाज आपण पाहू शकाल ऋतेशला अगदी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी धावांचा दुष्काळ, त्यामध्ये अगदी जबरदस्त फटका, अगदी चेंडूला दिशा दिली गेली आणि येतोय षटकार. फलंदाज राहुलच्या बॅटमधनं अगदी चांगली सुरुवात करतो आपल्या संघासाठी. सलामीची जोडी पाहू शकाल आपण मैदानाच्या आतमध्ये. राहुल, त्याच्या साथीने तुषार. राहुलच्या बॅटमध्ये आपण षटकार पाहायला गेला. अगदी मायरा 11 संघाने अगदी 20 धावांचा आव्हान ठेवलं आहे बेडेसगाव संघासमोर. त्यामध्ये अगदी एका चेंडूवर 8 धावाला गेल्यात. पुन्हा एकदा चेंडू इथे मात्र आता पुन्हा एकदा मात्र दंडित केले गेले. 9 चेंडू. ते मात्र संधी असेल फलंदाज राहुलला. फ्रीडचा चेंडू असेल. ते मात्र अगदी खराब गोलंदाजी पाहायला मिळते चिंचवली संघाकडनं. ज्या प्रकारे फलंदाजी खराब झाली त्याचप्रमाणे ते मात्र कार्पेटच्या सहाय्याने मारलेला चेंडू उचलता फेकता तोपर्यंत 2 धावा पूर्ण. चेंडू जातोय चौकाराच्या दिशेने येतोय. ते मात्र पुन्हा एकदा चौकार येतोय. चांगली फलंदाजी पाहायला मिळते राहुलकडनं. राहुलच्या बॅटमधनं पाहायला गेलं पहिला षटकार आला, त्यानंतर चौकार. धावसंख्या पोहोचली गेली बेडेसगाव संघाची 13. तसेच कौतुक चिंचवली संघ ठोक डीजे. धन्यवाद डीजे. या ठिकाणी मात्र लो स्कोरिंग सामना होता.
निश्चितच या सामन्याचा हिरो ठरला नो डाऊट. ज्याने P1चं षटक फेकलं होतं, अतिशय चांगलं षटक फेकलं होतं, तो तुषार ठरला या सामन्याचा हिरो. तुषार आपण लगेच यायचं आहे, आपल्याला सन्मानित केलं जाईल. तत्पूर्वी आपण शेक हँड करायचं आहे दोन्ही संघा. खूप खूप अभिनंदन बेडीसगाव संघ आपला, आपण सामना जिंकला त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. आणि मायरा 11 चिंचवली संघाचा सुद्धा खूप खूप आभार. आपण वेळेवर आलात, आपला खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल तुमचं सुद्धा गोड गोड कौतुक आणि आभार. या दरम्यान श्रीपद कडाळे सरजी यांचं आगमन झालंय. तर अगदी चांगला गुणवान खेळाडू, चांगलं व्यक्तिमत्व आणि चांगले पंच, आश्वासन मान्यता पंच श्रीपद कडाळे, त्याच बरोबर आमचे श्रीपद सर, मित्र आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे तुषारला, मॅन ऑफ द अनंता मॅच चा गावंडा. मानकरी ठरलेला. अनंता गावंडाचे सुद्धा अगदी कौतुक करतोय आम्ही. अगदी पाहिले गेले 4 दिवस सतत 4 दिवस चांगली पंचगिरी पाहिली, अगदी अचूक